गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळेच गणेशोत्सवाकरता मूर्ती घडवण्याचं काम कारागिरांकडून युद्धपातळीवरती सुरू आहे। यंदा नंदुरबारमध्ये जवळपास 30,000च्या वर लहान मोठ्या मूर्ती या आकारात येत आहेत। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गणपती मूर्तींची संख्या जास्त आहे। उलाढाल देखील अधिक होण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मूर्तींना महाराष्ट्रात, राज्यभरात आणि राज्याच्या बाहेरही मागणी आहे। गुजरात, मध्य प्रदेश यासह राजस्थानमधून सुद्धा सर्वात जास्त मागणी या गणेश मूर्तींना आहे। नंदुरबार जिल्हा हा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात आहे। या भागातनं गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते। यावर्षी गणेश मूर्तींचा खरेदी विक्रीचा हा सिलसिला जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय। गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होईल। सोशल मीडियावरती गणेश मूर्ती पाहून मूर्ती बुकिंग केल्या जात आहेत। महिन्याभरापूर्वीच गणेश मूर्ती बुकिंग करण्यात येत असल्यानं मूर्तिकार नारायण वाघ यांनी मूर्ती घडवण्याचं काम हे हाती घेतलेलं आहे। अनेक मूर्ती या पूर्ण तयार आहेत आणि त्या राज्याच्या बाहेरही पाठवल्या जात आहेत। या ठिकाणाहून आपल्या वर्कशॉपमधून मूर्त्या बऱ्याच लांब जात असतात। यावर्षी लांबची मूर्ती म्हटली म्हणजे तर उदयपूरला मूर्ती गेलेली यावर्षी, राजस्थान। त्याच्यानंतर हैदराबादला देखील आपल्या मूर्त्या गेल्यात। बऱ्याच मूर्त्या आपल्या आता सोशल मीडियामुळे, बरंच नेटवर्क वाढल्यामुळे आणि लांबून फोन येतात। गुजरात, राजस्थान तर आहेच जवळ, पण तेलंगणा अनेक ठिकाणाहून फोन येतात।